प्रदीप अप्पा कदम यांच्या पाठपुराव्याला यश. पलूस सदोष पर्जन्यमापक प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे स्कायमेटला 2 दिवसात अहवाल देण्याचे आदेश. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी अहवाल शासनाकडे पाठवणार. पलूस तहसील कार्यालय परिसरात चुकीच्या ठिकाणी बसवण्यात आलेल्या सदोष पर्जन्यमापक केंद्रामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याच्या गंभीर प्रश्नाला आता निर्णायक वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृतिगौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप अप्पा कदम यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन गेल्या अनेक दिवसांपासून केलेल्या आक्रमक पाठपुराव्याची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी गुरुवारी दिनांक 20 ऑगस्ट जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची बाजू सविस्तरपणे ऐकून घेतली. पलूसमधील पर्जन्यमापक केंद्र सदोष असून ते योग्य ठिकाणी बसवण्यात आलेले नसल्याने प्रत्यक्ष पर्जन्यमापकात तफावत निर्माण झाली आणि त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईच्या स्वरूपात बसल्याचे शेतकऱ्यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले. या प्रकरणी स्कायमेट वेदर स्टेशन कंपनीने 2 दिवसात पर्जन्यमापक यंत्राबाबत सविस्तर अहवाल सादर करावा अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी दिल्या. यावेळी शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेत जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी सदोष पर्जन्यमापकामुळे योग्य पर्जन्यमापन झाले नसल्याचे स्पष्ट होत असल्याने या प्रकरणाचा सखोल अहवाल घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल अशी सकारात्मक भूमिका घेतली आहे. शेतकरी आधीच नैसर्गिक संकटांचा सामना करीत आहे. त्यात पर्जन्यमापनातील चुकीमुळे त्याच्या हक्काच्या पीक विम्याच्या नुकसान भरपाईपासून तो वंचित राहणे ही गंभीर बाब आहे. पर्जन्यमापक योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने बसवले गेले पाहिजेत. भविष्यात अशा त्रुटींमुळे कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी अशी आग्रही भूमिका प्रदीप अप्पा कदम यांनी बैठकीत मांडली आहे. यावेळी तहसीलदार सौ दीप्ती रिठे, पलूस तालुका कृषी अधिकारी कांबळे, जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार, मारुती नाना चव्हाण, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, शेतकरी राहुल निकम, अजित पुदाले, तौफिक मुलानी यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. प्रदीप अप्पा कदम यांच्या पुढाकारातून सुरू झालेला हा पाठपुरावा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून शेतकऱ्यांना न्याय नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस. 3 आणि 4 तारखेला पलूसमध्ये जी बैठक झाली तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली, त्या बैठकीमध्ये आणि झालेल्या पंचनाम्यामध्ये हवामान केंद्र हे सदोष असल्याचं दिसून आलेलं होतं. आपल्या तालुक्यातील शेतकरी, त्याचबरोबर या तालुक्यातील प्रगतशील द्राक्ष बागायतदार आणि महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती नाना चव्हाण ते या बैठकीसाठी उपस्थित होते. आज तालुक्यातील शेतकऱ्यांनी आग्रही भूमिका मांडली आणि हवामान केंद्र कसं चुकीच्या पद्धतीनं आहे आणि त्यामुळे अवकाळीचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाहीये, पीक विम्याचा लाभ मिळत नाहीये, ही वस्तुस्थिती जिल्हाधिकारी महोदयांच्या निदर्शनास आणून दिली. आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि अत्यंत सकारात्मकपणे त्यांनी शासनाला शिफारस करू आणि या कंपनीला 2 दिवसामध्ये अहवाल देण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याचबरोबर ही सर्व संबंधित हवामान केंद्र ही निकषाप्रमाणे योग्य ठिकाणी हलवण्याच्या सूचना त्यांनी तात्काळ दिलेल्या आहेत. येणाऱ्या काही दिवसामध्ये पलूस तालुक्यातील ही सर्व हवामान केंद्र योग्य निकषाप्रमाणे बसवण्यात येतील, म्हणजे जेणेकरून इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना या हवामान केंद्राचा चांगला फायदा होईल. त्याचबरोबर अवकाळी असेल, पीक विमा असेल, या सर्व शासनाच्या योजनांचा शेतकऱ्यांना या पुढच्या काळात चांगला फायदा होणार आहे.